नमस्कार. मी निमेश वाहळकर. साप्ताहिक विवेक आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं आजचं हे चौथं सत्र. कालच्या सत्रात आपण माननीय श्री अविनाश धर्माधिकारी यांचं जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचं स्थान या विषयावरील व्याख्यान ऐकलं. आजच्या सत्राचा विषय आहे उद्यमशील भारतासाठी. आजच्या या आधुनिक काळामध्ये नवनव्या कल्पनांचा विचार करणं, त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणं, तन मन धन खर्च करून त्या गोष्टी बाजारपेठेत आणणं, तिथे त्या स्पर्धेत त्या यशस्वी करून दाखवणं, या सगळ्यासाठी आवश्यक पूरक अशा व्यवस्था आपल्या शासन आणि प्रशासनाने उभारणं, या अशा सर्व इकोसिस्टीममधूनच कोणत्याही राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होत असते. आणि कोणतंही राष्ट्र बळकट होतं त्यात महत्त्वाचा वाटा असतो त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून आजचं सत्र आयोजित करण्यात आलं आहे उद्यमशील भारतासाठी. आजच्या ह्या सत्राचे आपले वक्ते असतील ABM नॉलेजवेअर लिमिटेड मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश राणे आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे. आजच्या या सत्रात राणे सरांकडे मी जाणार आहेच, पण त्यापूर्वी राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं आयोजन विवेकनी ज्या निमित्ताने केलं, अर्थातच साप्ताहिक विवेकचा आगामी ग्रंथ राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची पार्श्वभूमी आणि माहिती थोडक्यात जाणून घेऊयात एका छोट्याशा चित्रफितीद्वारे. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे श्री प्रकाश राणे हे ABM नॉलेजवेअर या IT कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी जवळपास गेली 27 वर्ष IT क्षेत्रात यशस्वी वाटचाल करते. श्री प्रकाश राणे यांना औद्योगिक आर्थिक क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यातला सर्वात महत्त्वाचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो तो म्हणजे एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यम संस्थेचा मोस्ट प्रॉमिसिंग बिझनेस लीडर ऑफ इंडिया असा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. मी प्रकाश राणे सरांना विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावर आपले विचार व्यक्त करावेत. राणे सर. नमस्कार. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाच्या निमित्ताने ही जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे त्यात मलाही सहभागी व्हायची संधी मिळाली. त्याबद्दल मी साप्ताहिक विवेकचे आभार मानतो.
आपण जेव्हा राष्ट्र मंदिर तयार करायचं म्हणतो त्याचा अर्थ आपण राष्ट्र निर्माण करण्याबद्दल बोलतोय. राष्ट्र निर्माण तयार करणं म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीमध्ये अधिकाधिक भर घालणं, आणि राष्ट्राच्या संपत्तीमध्ये अधिकाधिक भर घालण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येकाने पैसा अडका दिला पाहिजे. शिक्षण जेव्हा मनपूर्वक शिक्षण देऊन चांगले विद्यार्थी घडवतो, एखादा शास्त्रज्ञ जेव्हा संशोधन करून आपलं रोजचं जीवन सुकर करतो, किंवा एखादा इम्पोर्ट सबस्टिट्यूट तयार करतो आणि फॉरेन एक्सचेंज वाचवतो, किंवा राजकारणी किंवा आमदार खासदार आपापल्या भागांचा सर्वांगीण विकास करतात, किंवा काही धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यायला लावून त्याचे सर्वंकष दूरगामी चांगले परिणाम होतील याची खात्री करून घेतात, किंवा काही कर्मचारी जे आपल्या नोकऱ्या करताना कमिटमेंटने नोकऱ्या करतात, आपल्या कंपन्यांच्या ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात, हे सगळे लोक राष्ट्र उभारणीसाठी आपापल्या पद्धतीने राष्ट्राच्या संपत्तीमध्ये भर घालत असतात. या सर्वांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे उद्योजक हा आहे. कुठल्याही राष्ट्राचा राष्ट्र उभारणीचा एक भक्कम पाया म्हणून उद्योजकाकडे पाहिलं जातं. आज भारत एका दृष्टीने सुदैवी आहे. कारण जर तुम्ही बघाल तर आपल्या लोकसंख्येपैकी तुम्हाला माहितीच आहे की सुमारे 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतील आहे. म्हणजे वी आर अ यंग नेशन. तसंच आज आपल्याकडे शासनाने वेगळ्या वेगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया आहे, त्याच्यामध्ये स्किल इंडिया आहे, त्याच्यामध्ये मेक इन इंडिया आहे, असे बरेच प्रकल्प शासन राबवत आहे. पण केवळ यंग पॉप्युलेशन आहे आणि शासन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे योजना राबवत आहे म्हणून आपण उद्यमशील होऊ का, म्हणून आपल्या उद्योजकतेचा पाया भक्कम होईल का, तर मला तसं वाटत नाही. हे करण्यासाठी आपली एक प्रकारची मानसिकता तयार झाली पाहिजे. ती मानसिकता तयार होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितींमधनं जावं लागतं आणि प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने ती मानसिकता डेव्हलप करतो, कल्टिवेट करतो. आपण पाहिलेलं आहे की सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर होण्यासाठी बरेच गुणांची आवश्यकता असते. त्यात हार्डवर्क आलं, लर्निंग आलं, अनलर्निंग आलं, कमिटमेंट, परसिव्हिअरन्स, चिकाटी म्हणजे अशा अनेक प्रकारचे गुणांची आवश्यकता आहे. त्या काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला सर्वांना ते माहितीच आहेत. कित्येक पुस्तकं आणि कित्येक अत्यंत सक्सेसफुल लोकांनी याविषयी आधी बोललेले आहेत. मला तुमच्याशी मी जो गेले 20-22 वर्ष व्यवसाय करतोय त्यातनं जे काही स्वानुभव आले, त्यातनं जे काही शिकायला मिळालं, त्या काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. मी तुमच्याशी एक 6-7 गोष्टी आता या व्याख्यानमालेच्या अनुषंगाने शेअर करतोय. सगळ्यात पहिली गोष्ट यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्याची गरज आहे मला असं वाटतं ती म्हणजे यशस्वी होण्यासाठीची तीव्र निकड, इंटेन्स डिझायर टू सक्सीड. मी एक उदाहरण सांगतो. एक शिष्य आपल्या गुरूंकडे जातो आणि त्यांना म्हणतो की देव सगळीकडे आहे असं सगळेच म्हणतात, मग मला का देव दिसत नाही, मला का देव सापडत नाही. गुरु त्याला जवळच्याच एका पाण्याने भरलेल्या बादलीजवळ घेऊन जातात आणि त्याचं डोकं त्याच्यामध्ये बुडवतात आणि अगदी तोपर्यंत त्याचं डोकं पाण्यामध्ये बुडवून ठेवतात जोपर्यंत त्यांना असं वाटतं की अजून 1-2 सेकंद मी थांबलो तर कदाचित बरं वाईट होईल, आणि त्यावेळी त्याचं ते डोकं बादलीतून बाहेर काढतात. गोंधळलेल्या शिष्याला तेव्हा गुरुजी विचारतात की जेव्हा तुझं मी डोकं दाबून ठेवलं होतं तेव्हा तुला सगळ्यात जास्त गोष्टीची कुठल्या गोष्टी तीव्र गरज लागली होती. तो शिष्य म्हणतो की मला त्यावेळी इतर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही, मला फक्त ऑक्सिजन हवा होता. त्यावेळी त्याला गुरुजी हसून म्हणतात की ज्या तीव्रतेने तुला त्यावेळी ऑक्सिजन हवा होता तेवढ्याच तीव्रतेने जेव्हा तुला देव पाहायची इच्छा होईल तुला निश्चितच देव दिसेल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्हाला आपल्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायची तीव्र निकड असेल, इंटेन्स डिझायर असेल, तेव्हा बी शुअर यू विल सक्सीड. त्यापेक्षा या एक गुणा व्यतिरिक्त आणि कुठल्याही गुणाची तसं म्हटलं तर आवश्यकता. दुसरी गोष्ट जी माझ्या अनुभवातून मी शिकलो आहे, अहंकार आणि आत्मसन्मान ह्या 2 मूलभूत गोष्टी आहेत. ह्याची गल्लत होता कामा नये.
आपल्याला उद्योग सुरू करताना, उद्योग चालू ठेवताना, उद्योग वाढवताना मदतीची, मार्गदर्शनाची गरज लागते. तो निसंकोच आपण घेतला पाहिजे. त्यावेळी आपला इगो किंवा आपला अहंकार आड येता कामा नये. अशी मदत मागितल्याने केव्हाही आत्मसन्मानाला ठेच पोहोचत नाही. मात्र अशा वेळी अपमान होऊ शकतात. ते अपमान सहन केले पाहिजेत. काही अपमान अगदी दागिन्यासारखे आपण सांभाळून ठेवले पाहिजेत आणि आपल्या मर्यादा राखून आपली पातळी न सोडता अशा अपमानांची दखल योग्य वेळी घेतली सुद्धा पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे सहकार्यावरती विश्वास आणि कामाचं डेलिगेशन. आपण आपले सहकारी, आपले कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवरती विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना कामं वाटून दिली पाहिजेत. त्यांनी काही चुका केल्या तर काही हरकत नाही, त्या चुकांना ते शिकतील. पण अशा प्रकारची जर आपण एखाद्या कामाची पद्धत ठेवली तर जे टीमवर्क आहे ते अतिशय इफेक्टिव्ह होतं. लोक जरी चुकत असले तरी त्या चुकात त्यांना जे शिकायला मिळतं त्याचा आपल्याला लॉंग टर्ममध्ये फार फायदा होतो. चौथी गोष्ट, आपण एखादा व्यवसाय करताना, वाढवताना, डायव्हर्सिफिकेशन करताना आपल्या स्ट्रेंथचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. आपण आपला स्वॉट ॲनालिसिस केला पाहिजे. आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, थ्रेट्स काय आहेत. उदाहरणार्थ, मेक इन इंडिया या प्रकारची स्कीम गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली म्हणून सगळ्यांनी जाऊन मॅन्युफॅक्चरिंग करायचं का? तसं नाही आहे. समजा तुमचं स्किल हे सेल्समध्ये आहे, यू आर अ गुड सेल्समन, यू आर गुड ॲट मार्केटिंग, मग मेक इन इंडियाऐवजी तुमचं लक्ष सेल इन इंडियामध्ये असलं पाहिजे. थोडक्यात तुमच्यामध्ये काय खूबी आहे, तुमच्यामध्ये युनिक सेलिंग प्रपोजिशन काय आहे त्याचा विचार करून आपण त्या व्यवसायामध्ये गेलो पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे निर्णय क्षमता. प्रत्येक व्यावसायिकाला निर्णय घ्यावे लागतात, त्या काही नवल काही नाही. पण मी ज्याचा रेफरन्स देतोय ते म्हणजे योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता. कित्येक वेळी कठीण निर्णय घेताना आपण हेजिटेट करतो, वी ड्रॅग अवर फीट. माझा असा अनुभव आहे की योग्य वेळी घेतलेला चुकीचा निर्णय आणि खूप उशिरा घेतलेला योग्य निर्णय याच्यापैकी योग्य वेळी घेतलेला चुकीचा निर्णय कित्येक वेळा जास्त फायदेशीर ठरतो. त्यामुळे निर्णय घेताना आपण हेजिटेट करता कामा नये. कठोर आणि कटू निर्णय घेताना आपण तो योग्य वेळी घेतला तर आपला निश्चितच फायदा होतो. सहावी गोष्ट, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, रिस्क ॲपिटाईट, जोखीम स्वीकारायची मानसिकता. आता आपण जोखीम स्वीकारायची म्हटलं तर तीन प्रकार आहेत, मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे हाय रिस्क, मॉडरेट रिस्क आणि लो रिस्क. हाय रिस्कमध्ये कसं असतं, नॉर्मली बारिंग एक्सेप्शन्स, हाय रिस्कमध्ये आपले जे बिझनेस गोल असतात ते अटेनेबल नसतात. लो रिस्कमध्ये रिस्क लो असते, चॅलेंजेस फार कमी असतात आणि अर्थातच रिवॉर्ड्सही कमी असतात. पण जर आपण मॉडरेट रिस्क घेतली म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तर त्याच्यामध्ये बिझनेस गोल हे अटेनेबल असतात, अचिवेबल असतात, तसंच चॅलेंजेस पण असतात. कुठल्याही उद्योजकाला जर बिझनेस ऑब्जेक्टिव्ह अचिवेबल असेल आणि चॅलेंजिंग असेल तर एक प्रकारचं वेगळंच मोटिवेशन मिळतं, त्याला एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह मिळतो. त्यामुळे रिस्क घेताना आपण मॉडरेट घ्यायची, हाय रिस्क घ्यायची का लो रिस्क घ्यायची हे आपल्याला ठरवायला हवं. माझा अनुभव सांगतो की कॅल्क्युलेटेड किंवा मॉडरेट रिस्क हे एक अतिशय चांगल्या प्रकारचं बिझनेस पॉलिसी असू शकते. आता प्रत्येक माणूस काही रिस्क ॲपिटाईट घेऊन जन्माला येतो अशातला प्रकार नाही. तर प्रश्न हा आहे की रिस्क ॲपिटाईट, रिस्क बेअरिंग कॅपॅबिलिटी ही आपण डेव्हलप करू शकतो का? मला वाटतं की आपण ती डेव्हलप करू शकतो. ती कशी डेव्हलप करता येईल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो माझ्या लक्षात आलेला आहे तो म्हणजे एबिलिटी टू डील विथ ॲम्बिग्विटी. हे संदिग्धतेशी आपल्याला सहनशीलता आली पाहिजे, संदिग्धता सहन करायची शक्ती आली पाहिजे, अनसर्टॅनिटी सहन करायची शक्ती आली पाहिजे. वी शूड लर्न टू डील विथ ॲम्बिग्विटी. ही जी एक वेगवेगळ्या ॲम्बिग्युअस सिच्युएशनमध्ये जर आपण आपल्याला एक्सपोज केलं, त्यात माघार घेतली नाही तर हळूहळू आपल्याला आपली जी रिस्क बेअरिंग कॅपॅबिलिटी किंवा स्किल आहे ती डेव्हलप होत जातात. त्याचा अर्थ अर्थात असा नव्हे की याच्या व्यतिरिक्त कसलीच गरज नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादी टफ बिझनेस सिच्युएशन येते
त्या बिझनेस सिच्युएशनमधले आपली रिस्क आपल्याला फेल होते असं वाटू लागतं, तेव्हा आपण काय करतो? तेव्हा जर आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली असेल तर आपण मार्केटचा स्टडी केलेला असतो, कॉम्पिटिशनचा स्टडी केलेला असतो, आपलं प्रॉडक्ट नॉलेज स्ट्रॉंग असतं, आपल्याला आपले विकनेसेस माहिती असतात, आपण त्या फील्डमध्ये आपले कॉन्टॅक्ट्स वाढवलेले असतात, आपल्या रिलेशनशिप वाढवलेले असतात. अशा गोष्टींचा वापर करून आपण काय करतो? कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली असली तर तो जो आउटकम आहे प्रतिकूल परिस्थितीत तो कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, तो आउटकम आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न करतो. आणि हे जेव्हा आपण सगळं करतो, अशा परिस्थितीत जेव्हा आपण वारंवार जातो तेव्हा, म्हणजे जेव्हा आपण आउटकम कंट्रोल करतो तेव्हा आपली रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी वाढत जाते. याच्या विरुद्ध काय होतं? आपण जर हाय रिस्क घेतली असेल, म्हणजे ज्याला आपण एका दृष्टीने गॅम्बलिंग म्हणू शकतो, त्या ठिकाणी आपण आउटकम कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे जर आपण ॲम्बिग्युअस सिच्युएशनशी वारंवार डील केलं आणि त्या परिस्थितीत माघार घेतली नाही तर रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी आपोआप वाढत जाते. 7वा आणि माझा महत्त्वाचा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे यूज ऑफ टेक्नॉलॉजी. आज ही जी पॅन्डेमिकची परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती, या परिस्थितीने जगाचा चेहरा मोहराच बदललेला आहे. तुम्ही नीट आजूबाजूला लक्ष द्या. आपण ऑफिसमध्ये न जाता काम करतोय, मुलं शाळेमध्ये न जाता शिकायचा प्रयत्न करतायत, वकील कोर्टात न जाता वकिली करतायत, पेशंट्स हॉस्पिटलमध्ये न जाता मेडिकल ॲडवाईस घेऊ पाहतायत. ई कॉमर्समध्ये आपण कोणत्याही प्रकारचा मार्केटला व्हिजिट न करता वस्तू विकत घेतोय. मगाशी दिलेल्या उदाहरणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून कित्येक वेळा अशी परिस्थिती उत्पन्न होते की आपण रिटेलसुद्धा घर बसल्या करू शकतो. ह्याच्यात विशेष गोष्ट कुठली घडलेली आहे ती म्हणजे कस्टमरचं बाईंग बिहेवियर चेंज झालेलं आहे. कस्टमर व्हर्च्युअल एक्सपिरियन्सला आता पूर्वी एवढा रिझर्व्ड नाही आहे. एखादा माणूस व्हर्च्युअल एक्सपिरियन्सने खरेदी करू लागलेला आहे. आता पहा, इतक्या प्रकारे जर कस्टमरचं बिहेवियर चेंज झालं तर ही प्रचंड बिझनेससाठी संधी उपलब्ध झालेली आहे. ऑन द अदर हँड, आता तुम्ही नीट पाहाल तर टेक्नॉलॉजीचे वेगळे वेगळे ट्रेंडसुद्धा येऊ घातलेले आहेत. एक उदाहरण घेऊया, काही उदाहरणं मी तुम्हाला देतो टेक्नॉलॉजी ट्रेंडची. सगळ्यात पहिलं म्हणजे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ज्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो तो एक ट्रेंड आहे. डेटा अनालिटिक्स किंवा डेटा सायन्स हा एक ट्रेंड आहे. सायबर सिक्युरिटी हा एक ट्रेंड आहे. ब्लॉकचेन, क्लाउड कम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता ट्रेंड सुरू झालेल्या आहेत. याचा अर्थ काय झालेला आहे की ऑन वन हँड कस्टमरचं बिहेवियर चेंज झालेलं आहे. ऑन द अदर हँड आपण अशी परिस्थिती पाहतोय की नवीन नवीन प्रकारचे पूरक असे टेक्नॉलॉजी ट्रेंड येऊ घातलेले आहेत. आता हे टेक्नॉलॉजी ट्रेंड आणि हे कस्टमरचं चेंज झालेलं बिहेवियर ह्याची जर आपण सांगड घातली तर एक प्रचंड प्रकारचा बिझनेस आता आपल्याला घडताना दिसतोय. आणि जर आपण भारताकडे बघाल तर काही अतिशय चांगल्या गोष्टी भारतामध्ये होऊ घातलेल्या आहेत. त्यातलं एक महत्त्वाची गोष्ट जी आता भारतात झालेली आहे ती म्हणजे आपल्याकडे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय की आपल्याकडे आता नॅशनल आयडेंटिटी ही वन नॅशनल आयडेंटिटी फॉर होल नेशन, किंवा बँकिंग सिस्टीम किंवा पेमेंट सिस्टीम सेम सिस्टीम विल वर्क इन एंटायर नेशन, किंवा आधार किंवा मोबाईल नंबर सर्व देशामध्ये एकच मोबाईल नंबर चालेल. तसं GST सारखा टॅक्स हा सगळ्या देशामध्ये GST टॅक्स चालेल. सो आपल्याकडे असं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे की वन कंट्री वन नेशन याच्याकडे आपण आता पोचलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी इंटरनॅशनल बिझनेस करण्यामध्ये एक प्रकारचा जे एक सहजता होती ती सहजता आता राहिलेली नाही आहे. ते इम्पॉसिबल झालेलं नाही आहे. थोडंसं पूर्वीपेक्षा थोडं कठीण झालं आहे, कारण प्रत्येक कंट्री प्रोटेक्शनिझम घेऊ पाहते. त्याला पॉलिटिकल कारणं असतील, इकॉनॉमिक कारणं असतील, काही कारणं असतील. पण अशा परिस्थितीमध्ये आपण भारतामध्ये जे प्रचंड बाजारपेठ तयार झालेली आहे त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की
आपल्याकडे इंटरनल ग्लोबलायझेशन करायची एक संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्या इंटरनल ग्लोबलायझेशनकडे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या इंटरनल ग्लोबलायझेशनचा वापर करून घेतला पाहिजे. त्यामुळे आज ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्याच्यामुळे उद्योजकांना एक वेगळा पिवोट मिळालेला आहे, एक वेगळी संधी उपलब्ध झालेली आहे, ज्याच्यामुळे नवीन बिझनेस असणारा बिझनेस वाढवणं किंवा बिझनेस चॅलेंजिंग असेल तर त्याला वेगळ्या प्रकारचे डायरेक्शन देणं हे सगळं शक्य झालेलं आहे. तर ह्या 7 गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या. आता माझा व्यवसाय म्हणाल तर माझा व्यवसाय देखील टेक्नॉलॉजीशी निगडित आहे. माझ्या व्यवसायाचे 2 मुख्य भाग आहेत, एक म्हणजे ई गव्हर्नन्स आणि दुसरा सायबर सिक्युरिटी. ई गव्हर्नन्समध्ये नॅस्कॉमने म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीची जी अग्रगण्य संस्था आहे त्यांनी आम्हाला ई गव्हर्नन्समध्ये ई म्युन्सिपालिटीमध्ये भारतामधले नॅशनल लीडर असल्याचा दाखला दिलेला आहे. किंवा आमची जी दुसरी कंपनी आहे इन्स्टासेफ बँगलोर बेस्ड सायबर सिक्युरिटीमध्ये त्यांना फॉरेस्टर किंवा गार्टनर यासारख्या इंटरनॅशनल अनालिस्टने रिप्रेझेंटेटिव्ह वेंडर म्हणून त्यांच्या रिसर्च रिपोर्टमध्ये स्थान दिलेलं आहे. हे बिझनेस करताना मला आलेले स्नारू मी तुम्हाला सांगितलेच, परंतु अर्थातच बिझनेसमध्ये सगळेच दिवस काही सारखे नसतात. काही वेळा आपल्याला चढ उतार पाहावे लागतात. हे चढ उतार आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. माझ्या एक लक्षात आलेलं आहे की मी बिझनेसमध्ये आलो, माझे वाडवडील बिझनेसमध्ये नव्हते, माझे वडील वर्किंग क्लासमधले आहेत, माझ्या मागे बिझनेसचा कुठला अनुभव नव्हता. परंतु माझ्या अशा लक्षात आलं की मी मिडल क्लासमधून आलेलो आहे. माझ्या अशा लक्षात आलं की जेव्हा आपण हे चढ उतार पाहतो कित्येक वेळा आपल्याला माघार घ्यावी लागते, अपयश मिळतं, कित्येक वेळा आपली चुका नसताना आपल्याला डावललं जातं किंवा कित्येक वेळा लोकांना हा बिझनेस व्यवस्थित कळत नसल्यामुळे अयोग्य पद्धतीने आपल्याला नावं ठेवली जातात. त्यावेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपले जे मिडल क्लास व्हॅल्यूज आहेत त्या अत्यंत उपयोगी पडतात. त्यामुळे मिडल क्लास व्हॅल्यूज हा आपला विकनेस नसून हा आपल्या स्ट्रेंथ आहेत. विशेषतः ते उद्योजक ज्यांना असं वाटतं की माझ्या मागे कुठल्याही बिझनेस फॅमिलीचं बळ नाही आहे त्यांना मला सांगायचं आहे की उद्योजक होण्यासाठी DNA-मध्ये एंटरप्रेन्योरशिप नसली तरी चालेल, तुमच्यामध्ये योग्य ते गुण असतील तर तुम्ही निश्चित बिझनेस करू शकतात. आणि तुम्ही मिडल क्लासमधून येत असाल तर तुम्हाला त्याची काही काळजी करायची गरज नाही आहे. मी माझ्या क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही, कस्टमर सॅटिस्फॅक्शनला कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. कितीही प्रॉफिटवरती प्रेशर आलं तरी मी माझी मानसिकता सोडली नाही. ह्याला कारण माझी मिडल क्लास व्हॅल्यूज आहेत हे मला प्रकर्षाने तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे डोंट वरी, इवन इफ यू डोंट हॅव बिझनेस बॅकग्राऊंड, देर आर लार्ज पॉसिबिलिटीज दॅट यू विल सक्सीड. थँक्यू व्हेरी मच. मला तुमच्याशी माझे विचार शेअर करताना अतिशय बरं वाटलं, आनंद झाला आणि ही संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा साप्ताहिक विवेकचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. धन्यवाद राणे सर. कोणत्याही युवा उद्योजकाला प्रेरणादायी ठरेल अशी आपली आजची मांडणी होती. आणि यानंतर आपण अर्थातच डॉक्टर मिलिंद कांबळे यांचे विचार ऐकणार आहोत. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिक्की या औद्योगिक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. 2005 पासनं ही संस्था कार्यरत आहे आणि डेव्हलपिंग SC/ST लीडरशिप असं ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या या संघटनेचे आज राष्ट्रीय स्तरावर जवळपास 3000हून अधिक उद्योजक हे सदस्य आहेत. डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्या या योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारचा पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मी डॉक्टर मिलिंद कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. कांबळे सर. नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या वतीने राष्ट्र जागरण ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये आज मला त्यांनी बोलवलंय आणि विशेषतः साप्ताहिक विवेक आणि डिक्कीचा खूप जवळचा संबंध आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा पुण्यामध्ये आम्ही पहिलं एक्झिबिशन केलं 2010 साली, तेव्हा साप्ताहिक विवेक हे एक आमची पार्टनर, मीडिया पार्टनर अशा प्रकारची संस्था होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनची जी डिक्कीची वाटचाल आहे याची पूर्ण कल्पना साप्ताहिक विवेक आणि त्यांच्या सर्व संपादक आणि विशेषतः रवी गोळे
या सगळ्यांना आहे. तर त्यामुळे त्यांनी या राष्ट्र जागरण व्याख्यानमालेमध्ये आज जे मला त्यांनी बोलवलंय, विशेषतः आमची जी संस्था आहे ते अनुसूचित जाती जनजाती मधले जे तरुण आहेत, जे उद्योजक आहेत, यांच्या आर्थिक विकासासाठी काम करणारी ही संस्था आहे. आता या आमच्या संस्थेला 15 वर्ष पूर्ण होत आहेत झाली. म्हणजे 14 एप्रिल 2020 ला आमच्या संस्थेला 15 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आमची संस्था ही 14 एप्रिल 2005 ला पुण्यातून सुरुवात झाली आणि आज मितीला संपूर्ण देशभर, म्हणजे देशामध्ये आपले जेवढे राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये डिक्कीच्या शाखा आहेत. त्याचबरोबर एक 10,000 डिक्कीच्या ऍक्टिव्ह सदस्यांचं एक नेटवर्क हे उभं राहिलेलं आहे. त्याचबरोबर जवळपास 1 लाख उद्योजकांपर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहोत. खरं म्हणजे हा जो प्रवास आहे हा अतिशय आनंददायी आहे असं मी म्हणेन. सुरुवातीच्या काळामध्ये नवा विचार असा मांडला, विशेषतः अनुसूचित जाती जनजाती मधले जे तरुण आहेत, जे उद्योजक आहेत, ह्या सगळ्यांना एकत्र प्लॅटफॉर्मवरती उद्योजकांना आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केला. आणि डिक्की दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या नावाने जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा याच्यावरती टीका टिप्पणी हे स्वाभाविक आहे. म्हणजे एक वेगळा विचार जो आम्ही मांडला, त्या विचारावरती बरंच विचार मंथन झालं आणि त्यातून आज मितीला एक राष्ट्रीय संघटन अनुसूचित जाती जनजाती उद्योजकांचं हे उभं राहिलेलं आहे. 2011 सालीच भारत सरकारने आमच्या चेंबरला नॅशनल चेंबर म्हणून मान्यता दिली आणि तेव्हापासून अन्य चेंबरला जसं बोलवतं तसं ते आम्हालाही बोलवतं आणि आम्ही ही पॉलिसीच्या माध्यमातून हे कॉन्ट्रीब्यूट करत असतो. खरं म्हणजे अनुसूचित जाती जनजातीमध्ये जे उद्योजक आहे याच्यातून एक बिझनेस लीडरशिप ही निर्माण व्हावी. खरं म्हणजे विशेषतः या समाजामध्ये सर्व प्रकारची लीडरशिप आहे, परंतु बिझनेस लीडरशिप नाही. त्यामुळे ती बिझनेस लीडरशिप, ज्याला सोशो इकॉनॉमिक लीडरशिपची जी आवश्यकता ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या दृष्टीने, आणि मला वाटतं ती एक मोठी पोकळीही होती आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम हे डिक्कीने केलेलं आहे. भारत सरकारच्या सोबत आम्ही काम करत असताना सर्व प्रकारची इकोसिस्टम ज्याला म्हणतात ती इकोसिस्टम आम्ही निर्माण केलेली आहे. विशेषतः जो तरुण उद्योजक असतो किंवा नवीन उद्योजक असतो, या उद्योजकाला सगळ्यात मोठी जी आवश्यकता असते ते अर्ली स्टेज फंडिंगची असते. म्हणजे सुरुवातीचं जे कॅपिटल आहे, आणि हे कॅपिटल उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने अनेक योजना बनवल्या, ज्याच्यातली मुद्रा योजना आहे, स्टँडअप इंडिया योजना आहे, SC व्हेंचर कॅपिटल फंड आहे, क्रेडिट इन्हान्समेंट गॅरंटी स्कीम आहे. म्हणजे याच्यामध्ये 50,000 15 कोटी पर्यंत हे ज्याला उद्योग करायचा आहे, ज्यांचे उद्योग आहेत, अशा सगळ्यांसाठी एक सपोर्ट सिस्टम, फायनान्शियल सपोर्ट सिस्टम जी आहे ती निर्माण झाली. त्याचबरोबर भारत सरकारने एक खूप मोठा निर्णय केला 1 एप्रिल 2015 साली, आणि तेव्हापासून भारत सरकारच्या ज्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या आहेत त्या ज्या मार्केटमधून खरेदी करतात, विशेषतः रॉ मटेरियल आणि सर्व्हिसेस, तर ते 4% हे अनुसूचित जाती जनजातीच्या उद्योजकाकडून खरेदी करण्याचं मॅन्डेटरी, ज्याला काय मॅन्डेटरी हे करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा एक मोठा सपोर्ट झाला. जवळपास भारत सरकार ह्या सगळ्या ज्या PSUs आहेत याच्या माध्यमातून जवळपास 6 लाख कोटीचं खरेदी करतं. त्यापैकी 4% म्हणजे जवळपास 24,000 कोटीचं एक ॲश्युअर्ड मार्केट
हे SC/ST उद्योजकांना निर्माण करण्याचं काम हे भारत सरकारने केलेलं आहे. त्याचबरोबर 2016 मध्ये आणखी एक मोठी गोष्ट जी आहे हे भारत सरकारने केली, ती म्हणजे नॅशनल SC/ST हबची स्थापना केली. आता हा हब काय आहे, तर तो SC/ST उद्योजकांना मेंटॉरिंग करतो, हँड होल्डिंग करतो, मार्केट लिंकेजेस करतो. तर हे काम करतं. म्हणजे ज्याला आम्ही नेहमी म्हणतो की मार्केट, मनी आणि मेंटॉरिंग याची भारत सरकारच्या वतीने एक इन्स्टिट्यूशनल सपोर्ट सिस्टम ही निर्माण केली. याच्यापूर्वी डिक्कीच्या पूर्वी कुठली सपोर्ट सिस्टम होती का, तर कुठलीही सपोर्ट सिस्टम नव्हती. पण डिक्कीच्या नंतर सर्व प्रकारची एक सपोर्ट सिस्टम निर्माण आज झालेली आपल्याला दिसते. हे एक मला वाटतं डिक्कीचं एक मोठं यश आहे गेले 15 वर्ष जे आम्ही काम करतोय त्याच्यामध्ये. आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की विशेषतः जो SC/ST समाजातला जो तरुण आहे तो नोकरीच्या मागे हा मोठ्या प्रमाणात असतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण निर्माण केलेलं आहे आणि त्या आरक्षणामुळे नोकरी मध्ये आरक्षण आहे, शिक्षणामध्ये आरक्षण आहे आणि राजकारणामध्ये, तो स्वाभाविकपणे तो नोकरीकडे जाण्याचा कल हा मोठ्या प्रमाणात होता. परंतु जसा काळ बदलत आलेला आहे, सुरुवातीला नोकऱ्या असायच्या आणि त्या नोकऱ्यांसाठी इलिजिबल लोकांची संख्या जी आहे ती कमी असायची. जसं जसं शिक्षणाचं प्रमाण दलित समाजामध्ये वाढत गेलं तसं इलिजिबल लोकांचं प्रमाण जास्त आणि नोकऱ्या कमी, असा एक व्यस्त प्रमाण निर्माण होत गेलं. त्यामुळे मग या परिस्थितीत मग SC/ST तरुणांनी करायचं काय, हातावर हात धरून तर बसून चालणार नाही. मग व्यवसाय आणि उद्योग हे इतकं मोठं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये आणि अनुसूचित जाती आणि जनजाती मधले जे तरुण आहेत, विशेषतः हा जो समाज आहे याचं जर आपण बघितलं की हा समाज हा काय करायचा, तर हा समाज गावामध्ये असेल किंवा खेड्यांमध्ये असेल तर त्या खेड्यामधल्या लोकांना, अन्य लोकांना सेवा पुरवण्याचं काम करायचा. म्हणजे तो एक सर्व्हिस प्रोव्हायडर होता. जर उद्योजक जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याकडे काही ना काही एक स्किल सेट असावा लागतो. तर तो स्किल सेट हा या तरुणांच्या मध्ये, या समुदायामध्ये आहे. त्या हे जेव्हा ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये जेव्हा आम्ही ही चर्चा करत होतो तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की बाबा SC/ST हा जो समुदाय आहे हा उद्योजक बनण्यासाठी पूर्णतः वल्नरेबल ज्याला म्हणतो आपण, असा हा समाज आहे. तर त्यासाठी मग आपल्याला पुश करण्याची, कॉन्फिडन्स निर्माण करण्याची त्याच्यामध्ये आवश्यकता आहे. आणि मग त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि त्यातून एक थोडा नवी वैचारिक मांडणी ज्याला म्हणता येईल, फिलॉसॉफिकल मांडणी याच्यामध्ये आम्ही केली की नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे झाले पाहिजे. बी जॉब गिव्हर्स नॉट जॉब सीकर्स, अशा पद्धतीची थोडी वेगळी मांडणी ही आम्ही केली. आणि यातून आज देशभरामध्ये जे हजारो आणि लाखो जे SC/ST चे जे तरुण आहेत, या तरुणांच्या मध्ये बिझनेस जो आहे तो एक पॅशन मध्ये आणण्याचं जे काम आहे ते काम मला वाटतं गेल्या या 15 वर्षाच्या काळामध्ये हे झालेलं आहे आणि ते आम्ही सातत्याने करतो आहोत. आता हे सरकारच्या सोबत आम्ही विविध योजना, जसं मी सांगितलं तशा आम्ही बनवत असतो, असं केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल. तर नुकतीच भारत सरकारने एक आत्मनिर्भर योजना, आत्मनिर्भर भारत अशी एक संकल्पना मांडली माननीय पंतप्रधानांनी. आणि ही जी योजना मांडली याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्याकडे किंवा जगामध्ये जे या कोविड-19 व्हायरसनी जो एक धुमाकूळ घातलेला आहे, हा कोविड-19 व्हायरस हा कुठे निर्माण झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चायनाच्या वुहान शहरामध्ये हा व्हायरस 2019च्या एंडला म्हणजे च्या आसपास हा व्हायरस नोव्हेंबर मध्येच तो निर्माण झाला. आणि त्यामुळे चायनामध्ये जे सगळ्या जगभरातल्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती आणि तिथून प्रोडक्शन करून ते एक पुरवठा साखळी जी आहे ती सगळी जगभर ती पोचवली जायची वस्तू आणि सामान. परंतु याच्यावरती मोठा परिणाम झाला आणि या व्हायरसनी सगळा कहर केला आणि त्याचा विळखा भारतालाही पडला. आणि भारत जवळपास 2-2.5 महिने हा लॉकडाऊन होता.
त्यामुळे अनेक लोकांचे प्राण यातून वाचले. त्याचबरोबर आपल्याकडे ही काही सोयी सुविधा ह्या तेवढ्या नव्हत्या, त्यामुळे त्या निर्माण करण्यामध्ये सुद्धा आपणाला तितकासा वेळ मिळाला ही परिस्थिती. परंतु या काळामध्ये सुद्धा डिक्की म्हणून आम्ही पुण्यामध्ये एक कॅप्टिव्ह किचन हे चालवलं. पुण्यामध्ये जे COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे त्याचं एक हॉस्टेल कॅम्पस आहे मोठा शिवाजीनगरला. तर आम्ही COEP चे जे डायरेक्टर आहेत त्या डायरेक्टरांना मी भेटलो, त्यांना विनंती केली की या काळामध्ये आम्हाला एक किचन चालवायचं आहे, कम्युनिटी किचन. त्यासाठी आपण एका हॉस्टेलची मेस द्या, कारण मुलं तर सगळे घरी गेलेले होते, ते रिकामा कॅम्पस होता. मग त्यांनी आम्हाला तात्काळ हॉस्टेलची मेस उपलब्ध करून दिली आणि त्यातून आमचा जो डिक्की परिवार आहे देशभरातला त्यांनी मदत केली. त्याचबरोबर आमचे जे मित्र परिवार आहेत राजेश बाहेती आणि असे अन्य अशा सगळ्यांनी मदत केली आणि डिक्की पुणे चॅप्टरनी आणि मी स्वतः या सगळ्या उपक्रमामध्ये फ्रंट वरती होतोच. तर आम्ही 66 दिवस पुण्यामध्ये कम्युनिटी किचन चालवलं. जवळजवळ 129 वस्त्यामध्ये आम्ही 17,000 कुटुंबांना रेशन किट दिले पुणे शहरामध्ये आणि या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून रोज 3,000 लोकांना आम्ही जेवण देण्याचं काम इथून केलं. म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं सगळं. आणि जवळपास 40 लोकांची, उद्योजकांची, जे स्टार्टअप्स आहेत, छोटे उद्योजक आहेत, हे सगळे म्हणजे देशामध्ये असे पहिल्यांदा असं चित्र होतं की एक उद्योजकांचा ग्रुप हा प्रत्यक्ष फील्ड वरती काम करतो आहे. तर ते आम्ही या ह्याच्यामध्ये केलं आणि यातून सावरण्यासाठी म्हणून भारत सरकारने जे एक आत्मनिर्भर पॅकेज जे आहे त्या पॅकेजची निर्मिती भारत सरकारने केली. विशेषतः जर आपण बघितलं तर भारत सरकारने 2 पॅकेज दिले. एक प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि दुसरं आत्मनिर्भर भारत योजना. हे 2 पॅकेज आहेत. याच्यामध्ये जे पहिलं पॅकेज आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, याच्यामध्ये विशेषतः जे मजदूर आहेत, ज्यांचं हातावरचं पोट आहे, मायग्रंट वर्कर्स आहेत, महिला आहेत, असे अनेक जो घटक जो वर्ग आहे अशा वर्गाला मदत करण्यासाठी म्हणून रेशनच्या रूपात असेल, काही कॅश असेल, जनधन मध्ये ज्या महिलांनी खाती उघडलेली आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, शेतकरी आहेत, अल्पभूधारक पासून सगळ्यांना अशा जवळपास 1,74,000 कोटीचं हे पॅकेज होतं. त्या पॅकेज मधून अनेक लोकांना त्याचा लाभ त्याचा झालेला आहे. हे याच्याकडे मी ट्रेड आणि इंडस्ट्रीचा मनुष्य याच्याकडे मी असं बघतो की ज्याला डिमांड साइड जी आहे त्या डिमांड साइडला एक सपोर्ट करणार अशा स्वरूपाचं, म्हणजे त्या लोकांच्या खिशामध्ये पैसे टाकण्याचं काम हे सरकारने केलं, जेणेकरून ते मार्केटमध्ये जातील, काही खरेदी करतील. त्याला डिमांड साइड. दुसरं जे आत्मनिर्भर भारत पॅकेज आहे हे पूर्णतः ही सप्लाय साइड जी आहे त्या सप्लाय साइडला सपोर्ट करणारं हे पॅकेज आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यावरती एक स्वतंत्र माझं भाषण होऊ शकतं. तर याच्यामध्ये विशेषतः जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत या उद्योगांसाठी 3 लाख कोटीचं एक पॅकेज याच्यामध्ये भारत सरकारने जाहीर केलं, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 29 फेब्रुवारी 2020 ला ज्या SMEचं जे क्रेडिट आउटस्टँडिंग आहे, ते टर्म लोन असेल किंवा कॅश क्रेडिट असेल, त्याच्या 20% ऑटोमॅटिक लोन जे आहे ते उद्योजकांना वर्किंग कॅपिटल साठी, पुन्हा नव्याने व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यासाठी याची मदत देशभरातल्या सगळ्या SMEला झाली. आणि विशेषतः SC/ST समाजातले जे उद्योजक आहेत, जे अधिक अडचणीमध्ये होते या सगळ्या काळामध्ये, या सगळ्यांना ज्यांची नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट आहे अशा सगळ्यांना बँकांनी फोन करून हा सपोर्ट केलेला आहे. फक्त याच्यात एक लॅक्युना राहिला, ज्या सहकारी बँका आहेत या सहकारी बँकांच्या मधून काही फार सपोर्ट ह्या लघु उद्योजकांना झालेला नाही. ही बाब आम्ही फायनान्स मिनिस्टर असेल किंवा RBI यांच्या निदर्शनास आणून दिली. हा एक भाग आहे. त्याचबरोबर स्ट्रीट व्हेंडर्स जे आहेत, या स्ट्रीट व्हेंडर्सला त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी त्याला जे तातडीची वर्किंग कॅपिटलची जी आवश्यकता होती ती 10,000 रुपयाची ती योजना अजूनही ती चालू आहे. तर अशा विविध मार्गाने एक्झिस्टिंग जे SME आहेत,
जे SME NPA झालेले आहेत स्ट्रेस, त्या NPA त्या SME ला सुद्धा याच्यामध्ये एक सपोर्ट सिस्टम पॅकेज जे आहे फंड ऑफ फंडच्या माध्यमातून याच्यामध्ये निर्माण करण्यात आला. आणि त्याचबरोबर जे नवे स्टार्टअप्स आहेत त्या स्टार्टअप्सला मदत करण्यासाठी सुद्धा एक फंड ऑफ फंड क्रिएट झालेला आहे. आणि त्याचबरोबर ऍग्रिकल्चरचं एक पॅकेज, मोठं पॅकेज आहे, त्याच्यात मायक्रो फूड एंटरप्रिनर्स निर्माण करण्यासाठीचं पॅकेज आहे पासून अशा असंख्य त्याच्यामध्ये आहेत. या देशातले आमच्या चेंबरचे जे उद्योजक आहेत या उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा हा झालेला आहे हे मला दिसतंय. याचबरोबर आम्ही देशभरामध्ये काम करत असताना विशेषतः जे सफाई कर्मचारी आहेत या सफाई कर्मचाऱ्यांसाठीही आम्ही 2 शहरामध्ये काम केलेलं आहे. एक हैदराबाद आणि दुसरं दिल्ली. हैदराबाद मध्ये 3 वर्षापूर्वी सीवर लाईन ज्याला क्लीन करताना जे चेंबरचं जे कव्हर असतं ते ओपन करून आतमध्ये मनुष्य उतरतो आणि ते क्लीन करतो, हे जे सफाई कर्मचारी जे आहेत ते करतात. तर हे करत असताना त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू होतात. आणि अजूनही आपण टेक्नॉलॉजी असेल किंवा IT च्या क्षेत्रामध्ये असेल इतकी मोठी प्रगती केलेली आहे, परंतु अजूनही मॅन्युअल सीवर क्लिनिंग आपल्या देशामध्ये केलं जातं. तर या संदर्भात देशामध्ये दरवर्षी 1200 ते 1300 मृत्यू हे सीवर डेथ मध्ये हे होत असतात. त्याला सीवर डेथ असं म्हणतो. तर त्याच्यात होतात. तर हैदराबादमध्ये असेच 3 लोकांचा मृत्यू झाला आणि त्यांनी आम्हाला बोलवलं आमच्या हैदराबादच्या युनिटला आणि त्यांनी विचारलं की याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. तर त्यांनी एक मिनी जेटिंग मशीन जी आहे ती निर्माण केली होती, जी छोट्या गल्लीमध्ये सुद्धा जाईल आणि त्याच्या पाण्याच्या फवाऱ्याने ते जेटनी ते क्लीन केलं जाईल. तर यासाठी म्हणून मग त्यांनी आम्हाला अप्रोच केला, हैदराबाद मेट्रो वॉटर वर्क्स आणि हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशननी. आणि त्यांनी आम्हाला अप्रोच केल्यानंतर याच्यामध्ये आम्ही लोकांना आयडेंटिफाय केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं. या स्टँडअप इंडिया योजनेच्या माध्यमातून आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया पुढे आली आणि 160 लोकांना सफाई कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टर बनवलं. आता 3 वर्ष झालेली आहेत. यांच्या उत्पन्नामध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे आणि ते सगळी मंडळी अतिशय चांगलं जीवन, सामाजिक दृष्ट्या त्यांचं जीवन हे संपन्न झालेलं आहे. तशाच प्रकारे दिल्लीमध्ये सुद्धा हे सीवर डेथ हे मोठ्या प्रमाणामध्ये होत होते. तर त्यासाठी म्हणून हैदराबादच्या घटनेवरती आधारित एक स्टोरी एका नॅशनल चॅनलनी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हैदराबादमध्ये डिक्की नावाच्या संस्थेने असं केलेलं आहे, तर दिल्ली सरकारने सुद्धा डिक्कीशी चर्चा करून दिल्लीमध्ये सुद्धा असा उपक्रम राबवावा. आणि त्यातून दिल्लीचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आला आणि एक प्रेझेंटेशन आम्ही त्यांना दिलं आणि तिथे दिल्लीमध्ये दिल्ली जलबोर्डच्या सोबत आम्ही हा उपक्रम केला आणि त्यातून 200 जे सफाई कर्मचारी आहेत त्या सफाई कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टर बनवलं. आज म्हणजे आता त्यांना 1-1.5 वर्ष होत आलेलं आहे. त्या 200 पैकी 170 लोकांनी पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरले. जवळपास 7-1 लाख रुपये ऍव्हरेज ह्या सगळ्यांचं वर्षाचं अॅन्युअल इन्कम झालं. म्हणजे महिन्याला 60 हजाराच्या आसपासचं इन्कम हे यांच्या 50 ते 60 हजार इन्कम या सगळ्या कुटुंबाला आज मिळत आहे. तर याच्यामध्ये आम्ही काय केलं तर टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचं इंटरव्हेन्शन करून की मेकॅनाइज पद्धतीने कसं याच्यामध्ये काम करता येईल आणि त्यामुळे जे ह्या कामाला जे एक डिग्निटी कशी मिळवून देता येईल हा आम्ही प्रयत्न केला. आणि त्यामुळे झालं असं की त्यांचं उत्पन्न वाढलं, त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं, त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये लोकांनी प्रवेश दिला. हे जे आहे हा मला याच्यातला अत्यंत महत्वाचा भाग वाटतो. त्यामुळे टेक्नॉलॉजी इंटरव्हेन्शन नी काम करणं. आणि याच्यामध्ये मला एक विशेष याच्याने सांगायचं आहे ते म्हणजे आपल्या देशामध्ये जी जात जी आहे आणि ती प्रोफेशनशी जोडलेली आहे आणि विशेषतः जे काम हाताशी जोडलेलं आहे, हाताने करण्याशी जोडलेलं आहे,
ते तिथे जाती अजूनही पक्की राहील. जर ते जे काम आहे जे हाताने करतात ते जर मेकॅनाइज पद्धतीने केलं तर मला असं वाटतं की त्या कामाला एक डिग्निटी मिळेल आणि एक ती जाती प्रथा जी आहे ती कमकुवत आणि कमजोर होण्यास सुद्धा मदत होईल. असं एक आम्ही हे काम करत असताना आम्हाला असं हे वाटत असतं. तर याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कामामध्ये तर पुढील एक 20-25 वर्षामध्ये डिक्कीची जी वाटचाल जी आहे ही कशी असेल याच्यावरती आम्ही आमच्या नॅशनल टीमच्या सोबत सातत्याने चर्चा करत असतो. आज खरं म्हणजे देशामध्ये 100-125 वर्षापासून जे CII फिक्की सारखे चेंबर्स जे आहेत, आज आम्ही 15 वर्षामध्येच आम्ही एक नॅशनल चेंबर म्हणून मान्यता मिळाली असली तरी आम्हाला खूप मोठा पल्ला याच्यामधला गाठायचा आहे. विशेषतः आज मितीला आम्ही आमचं सर्व राज्यांमध्ये नेटवर्क आहे आणि त्याचबरोबर काही जिल्ह्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आता जवळपास आम्ही एक 300 जिल्ह्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. एक 500 जिल्हे जे आहेत देशामधले त्या जिल्ह्यापर्यंत एक मोठं नेटवर्क उभं करायचं आमच्या डोक्यात आहे. याच्यामध्ये विशेषतः जे ट्रायबल जे आदिवासी किंवा ट्रायबल ज्याला आपण म्हणतो याच्यामध्ये उद्योजकतेच्या संदर्भात मोठं काम करण्याची गरज आहे. त्याच्यावरती आत्ताच आम्ही करतो आहोत. आता आम्ही एक पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या सोबत मोठा प्रकल्प राबवला ज्याच्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक निर्माण केले. तर त्या प्रकल्पामधून सुद्धा आम्ही 400 ट्रायबल तरुण हे निर्माण केले. तर हे मोठ्या प्रमाणात ट्रायबल जे युथ आहेत यांना कसं मोठ्या उद्योजक बनवता येईल. त्याचबरोबर महिला जे आहेत मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी जे आहेत जे सेंच्युरी सफाईचं काम भारतामध्ये करत आलेले आहेत तर त्यांना एक चांगल्या प्रकारचं टेक्नॉलॉजी बेस यंत्रणा कशी उभी करता येईल, त्यांना यंत्र कसे देता येतील याच्यावरती कसं काम होईल. आणि त्याचबरोबर भारत सरकारने जी स्टँडअप इंडिया ही योजना बनवलेली आहे ती 2025 पर्यंत असणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून 1,25,000 हे नवीन उद्योजक कसे बनतील यासाठी आमचा याच्यासाठी प्रयत्न राहणार आहे. एक नॅशनल चेंबर, एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात अशा प्रकारची पूर्णतः सेक्रेटरिएटच्या माध्यमातून ज्या प्रकारे CII आणि फिक्की चालतं तशा प्रकारचं एक ऑर्गनायझेशन आम्हाला हे कायमस्वरूपी उभं करायचं आहे. हा सगळा प्रवास आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये आपला जो देश आहे हा देश पुढे कसा असेल अशा प्रकारची ही चर्चा होत असते. त्याच्यामध्ये डिक्कीचा रोल काय असेल आणि एकूण आपल्या देशाकडे आपण बघत असताना तर आपला देश हा जो आहे हे जे शतक आहे हे शतक भारताचं शतक आहे असं सगळेजण म्हणतात आणि मलाही ते वाटतं की हे जे शतक आहे 21वावं शतक हे भारताचं शतक असणार आहे हे नक्की. जरी आता कोरोनाच्या काळात खूप मोठी उलथापालथ होत असली, इकॉनॉमी आपली स्लोडाऊन झाली असली, कारण जगाची इकॉनॉमी स्लोडाऊन झालेली आहे त्यामुळे आपलीही स्लोडाऊन झालेली आहे, परंतु हा तात्पुरता काळ आहे. परंतु 21-22 ची जी अर्थव्यवस्था आपल्या देशाची ही व्ही स्वरूपामध्ये ही वाढेल, व्ही दिशेने असे अनुमान आहेत. परंतु भारताकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा भारत हा एक विकसित राष्ट्र ज्याला म्हणता येईल, डेव्हलप्ड कंट्री या कॅटेगरीमध्ये भारत आला पाहिजे. आता अंडर डेव्हलप्ड, डेव्हलपिंग कंट्री याच ह्याच्यामध्ये आपण आहोत. तर तो डेव्हलप्ड कंट्री हा कसा होईल यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, काम करू. आणि विशेषतः आम्ही ज्या समुदायासाठी काम करतो आहोत ज्याला बॉटम ऑफ द पिरॅमिड, आणि या बॉटम ऑफ द पिरॅमिडचं सोशल आणि फायनान्शियल इन्क्लुजन हे कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि एक सुजलाम सुफलाम आपला जो देश आहे तो कसा बनेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर एक आर्थिक दृष्ट्या भारत हा एक सुपर पॉवर होईल
असं मी म्हणणार नाही. तो काळ ठरवेल, पण भारत हा एक सुखी समाधानी देश नक्की झाला पाहिजे असं मला याच्यातून नक्की वाटतं. धन्यवाद. धन्यवाद कांबळे सर. समाजकारण आणि अर्थकारण आणि अशा अनेक विषयांना एका धाग्यात गुंफणारं असं हे सर्व कार्य आहे आणि या कार्याच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. काही प्रश्न या निमित्तानं विचारू इच्छितो. एकतर आपण म्हणजे उद्योजकतेबद्दल बोलतोय. एक आपली मराठी किंवा एकूण मध्यमवर्गीय कुटुंबांमधली एक मानसिकता असते, मग कोणत्याही जातीतले असेल किंवा कोणत्याही समाजातले असतील, की नोकरी बरी. तर तो हे नोकरी शोधण्याचा टिपिकल मध्यमवर्गीय दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनातनं आपल्या लोकांना बाहेर आणून त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये काम करायला प्रवृत्त करण्यासाठी अशा औद्योगिक संघटनांनी काय पावलं उचलली पाहिजेत असं आपल्याला वाटतं? हे बघा, जसं आम्ही 2005 पासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि देशभर ज्या प्रकारची व्हिजिबिलिटी आमच्या संस्थेला मिळाली, त्यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या समुदायामध्ये सुद्धा अशा प्रकारची चेंबर, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटी आज मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही 2005 ला सुरुवात केली. खरं म्हणजे आमचं एक लिमिटेड क्षेत्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली. आता महाराष्ट्र म्हटलं की मराठी माणूस, मग मराठी माणसं, त्याच्यातले शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, कोण उद्योगामध्ये केलाय का कोणी उद्योग, असे अनेक प्रश्न होते. परंतु तरी सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये मराठी तरुण जे आहे, तो अनुसूचित जाती जनजातीचा असो, मराठा समाजाचा असो किंवा अन्य कुठल्याही समाजाचा असो, तो मोठ्या प्रमाणात पुढे येतोय. मी विशेषतः मराठा समाजातले जे तरुण आहेत त्यांचं कौतुक करेन, कारण हा एक ॲग्रेरियन समाज जो आहे, म्हणजे शेतीशी संबंधित, आणि त्यातून तो बाहेर पडून मोठ्या प्रमाणात, माझे अनेक मित्र आहेत आणि मराठा समाजातले ते संस्था चालवत आहेत, चेंबर्स चालवत आहेत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक उद्योजक बनण्याचं जे स्पिरिट आहे ते निर्माण झालेलं आहे. आणि जो मराठी माणूस किंवा मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय जो मनुष्य आहे, जो कधी असा विचार करत नव्हता व्यवसाय उद्योगाचा, नोकरी आपली बरी, असं जे होतं ते आता मागे पडलेलं आहे. आणि या स्पर्धेच्या जगामध्ये आणि मार्केट इकॉनॉमीमध्ये सगळेजण आपलं नशीब आजमावण्यासाठी सज्ज आहेत, तयार आहेत. आणि अनेक सक्सेस स्टोरीज महाराष्ट्रातून मराठी मुलांनी, उद्योजकांनी ह्या निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे हे अतिशय चांगली सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं. कांबळे सर, डिक्की संघटनेचं ब्रीदवाक्य आहे की डेव्हलपिंग SC/ST बिझनेस लीडरशिप. SC/ST समाजातील अधिकाधिक तरुण वर्ग हा उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून पुढे येणं, आर्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करणं, ही गोष्ट सामाजिक समरसतेसाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते असं आपल्याला वाटतं? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की SC/ST समाजातले जे तरुण आहेत त्यांना आम्ही उद्योगामध्ये कसं येईल यासाठी प्रवृत्त करत आहोत. आणि नुसतं करत नाहीये, तर त्यासाठी एक पॉलिसी सपोर्ट आम्ही निर्माण केलेली आहे. आपण जर बघितलं तर आपल्याकडे जाती व्यवस्था आहे, भेदभाव आहे, हा राहिलेला आहे आणि तो काही काळ राहील, काही काळानंतर तो जाईल. सामाजिक सुधारणा ह्या अतिशय संथ गतीने होत असतात आणि मी हळूहळू आता बघतोय गेल्या 25 वर्षाच्या काळामध्ये जसं आपण जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे, त्या जागतिकीकरणानंतर ह्या ज्या जातीचे जे बुरुज आहेत हे ढासळायला लागलेले आहे. जाती व्यवस्था जी आहे ही कमकुवत व्हायला लागलेली आहे. याचं कारणच असं आहे की आम्ही एक नवी थेरी मांडलेली आहे, फाईट कास्ट विथ कॅपिटल. शेवटी समाजामध्ये शोषण कोणाचं होतं? तर दुर्बल घटकाचं होतं, आर्थिक दुर्बल घटकाचं होतं. अट्रॉसिटी, अत्याचार हे कोणावरती होतात? गरीब दुर्बलांवरती अत्याचार होतात. जो आर्थिक दृष्ट्या जो सक्षम झालेला मनुष्य आहे
त्या माणसावरती अन्याय अत्याचार करण्याची कोणाची फारशी हिंमत नसते. उलट पक्षी की सगळ्यांशी कसं जुळवून घेऊन राहता येईल असा सगळेजण प्रयत्न करत असतात. त्यामुळे माणसाचा आर्थिक विकास होणं हे फार आवश्यक आहे. आर्थिक विकास जर झाला तर तो चांगलं शिक्षण घेऊ शकेल, चांगलं घर बांधू शकेल, ह्या सगळ्याच गोष्टी आल्या, मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकेल. तर त्यामुळे मी याच्याकडे अशा प्रकारे बघतो की एक समाजामध्ये एक सौहार्द निर्माण होण्यासाठी सुद्धा आर्थिक विकास होणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आजच्या दोन्ही मान्यवर वक्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. साप्ताहिक विवेकच्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेतून साधलेल्या या संवादाबद्दल. यानंतर राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं पुढील सत्र, या सत्राचा विषय असेल युवकांचा भारत. राष्ट्रजागरणासाठी आवश्यक ठरतं ते त्या राष्ट्राच्या युवा शक्तीचं जागरण. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रांमध्ये काही ना काहीतरी यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या, काही नवं करून दाखवण्याची ऊर्जा, आकांक्षा आणि क्षमता बाळगणाऱ्या भारताच्या युवा शक्तीच्या 3 प्रतिनिधींशी आपण संवाद साधणार आहोत. इंद्रनील पोळ, सिद्धराम पाटील आणि अशोक देशमाने. तेव्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 6 वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी.